नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी. मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. मराठा समाजाच्या मागण्यांवर अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने उचललेल्या पावलांचं स्वागत करत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आभार मानला. त्याचबरोबर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केलात. मराठा समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे समाजामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून या निर्णयामुळे समाजाला मोठा दिलासा मिळणार असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत पुढील काळातही मराठा समाजाच्या हितासाठी अशाच प्रकारे कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विशेष करून आपल्या विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी त्यांनी सगळ्यांना मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. ओबीसी प्रमाणे सगळ्या सवलती, सारथीतल्या योजना, महामंडळातल्या योजना ज्या काही बंद होते, काही अभ्यासक्रम बंद होते, तेही सगळं सुरू करण्याचा आज शासन निर्णय सरकारनं केला आहे, मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्याबद्दल खरंच त्यांचा मनापासून आभार. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढला आहे. विखे पाटलांच्या माध्यमातून योजना पुढे जायला लागल्यात, सगळ्या योजनेची अंमलबजावणी मिळाली. त्याबद्दल खरंच सरकारचं मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थानं या मागण्याला जास्तीत जास्त अंमलबजावणीकडे नेण्याचं काम खरंच विखे पाटील साहेबांनी केलं सरकारच्या वतीनं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या बातमीचा इथे संपतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.